सीईओ नेमण्याची चर्चा होत असतानाच मुंबईतले अनेक प्रकल्प रखडलेले आहेत। पाहुयात मुंबईच्या नव्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत ते। मुंबई या नगरीची जादूच अशी की तिला पाहताच प्रेमात पडायला होतं। म्हणूनच रोज हजारो लोक इथं येतात आणि कायमचे मुंबईकर होऊन जातात। त्या सगळ्यांचा भार गेली वर्षानुवर्ष मुंबई सोसतीये। परिणामी पायाभूत सुविधांवर ताण येतोय। या मुंबईत 1 कोटीपेक्षा जास्त मुंबईकरांचा किमान 1 तास हा प्रवासात आणि तोही अत्यंत त्रासदायक जीवघेण्या प्रवासात जातो। आता केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आल्यावर मुंबईकरांच्या अपेक्षा वाढल्या। मेट्रो 2 आणि 3 या रखडलेल्या प्रकल्पांच्या कामाला वेग येणं अपेक्षित आहे। मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित मेट्रो रेल्वेच्या कामांना गती मिळणं आवश्यक आहे। मोनो रेल्वेचा उर्वरित टप्पा पूर्ण झाल्यावर पुढचे मोनो प्रकल्प मार्गी लागतील। नरिमन पॉइंट ते वर्सोवा यांना जोडणारा सी लिंक अजूनही कागदावरच आहे। जलवाहतुकीचा अजूनही पत्ता नाही। मुंबई महानगरातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हक्काचं घर। म्हाडाच्या वसाहतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न आणि त्यातले अडथळे लवकर दूर केले तर किमान 50,000 घरं सहज उपलब्ध होऊ शकतील। म्हाडाच्या जमिनींवरची अतिक्रमणं हटवली तर घरांसाठी जागा उपलब्ध होईल। संक्रमण शिबिरांच्या पुनर्निर्माणाचा प्रश्न निकाली लागला तर लॉटरीसाठी आणखी घरं उपलब्ध होतील। फक्त खासगी बिल्डर नव्हे तर म्हाडाच्या घरांच्या किमती वाढल्यात। जेव्हा बांधकाम खर्च कमी करण्यासंदर्भात सरकारनं पावलं उचलली तर घरांच्या किमती कमी व्हायला मदत होणार आहे। नवं सरकार आल्यानं मुंबईकरांच्या अपेक्षा वाढल्यात। आता मुंबईकरांना खरंच अच्छे दिन हे नवं सरकार दाखवणार का हे येत्या काही काळातच स्पष्ट होणार आहे। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।